मी आपली मागणी केली त्या ह्या गाडीने केली ती बोल चल ना म्हणा आता बघा लपायचं नाही राव जे असं ना जातवान वागायचं आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदराच्या अडून लपायचं नाही एका बापाचं असलं तर निघायचं तिकडं आता नार्को टेस्टला दोघं बसू त्या मशनीत नळ्या कुंकड का घाली पुरा दादा नार्को टेस्टच्या संदर्भामध्ये तुम्ही मागणी केलेली आहे मात्र पुढून काय त्या संदर्भात काय आलं का परवानगीच्या संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिलेला होता त्यावर काय नेमकं प्रक्रिया झाली मी आपली मागणी केली त्या ह्या गाडीने केली ती बोल चल ना म्हणा आता बघा लपायचं नाही राव जे असं ना जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीच अर्ज दिला आणि माझा तो अर्ज जर चुकीचा असत तुम्ही कसाही लिहून आणा कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठं चला तिथं सह्याने केल्यात दोन बापाच्या आवला मी शेतकऱ्याचं पोरग आम्हाला खरं पटत खोटं नाही पटत तो खोटा तुला हे करायची गरजच नव्हती हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असतात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेकाविरोधात भाषण करत चालू घातपातापर्यंत चालला तू आणि ती बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदराच्या अडून लपायचं नाही एका बापाचं असलं तर निघायचं तिकडं आता नार्को टेस्टला दोघं बसू त्या मशनीत नळ्या कुंकड का घाली चल थांबायचं नाही दादा तिसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे मात्र त्याचा जो कॉल आहे सीडीआर आहे त्या संदर्भात नेमकी मागणी काय असणार आहे का तो अटक केलं गेलं पण तुझी पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धतीने सुरू असं वाटतं तुम्हाला ते कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही ते कांचन काहीतरी त्या पोरांचं नाव आहे त्यांनी यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं तसे सगळेच चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला त्यांनी सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ कुणाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कुणालाच ओळखीत नाही असं म्हणतोय ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात आणि कालची रेकॉर्डिंग तू ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला त्याने ते खूप मूड मध्ये आले म्हणे लय उडे हाते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट रचल्याला धनंजय मुंडेने स्वतः हे 2-4 आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलं आहे हे सत्य आहे आणि हे उघड पडणार आता फक्त अजितदादांनी सांभाळून राहावा अजितदादांनी खोडा घालू नाही अजितदादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं काढावं काय असेल मी तयार आहे म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना तर मग लय गोळ होईल उलटा सुलटा मी बोलून नाही दाखवत आता मग गोळ होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतोय चल मग प्रॉब्लेम काय मग चला नार्को टेस्ट सगळ्यात मोठी का ती तिच्यापेक्षा काय मोठा असेल तर ते पण दादा या प्रकरणातला जो गरुड आहे तो वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता वेगवेगळ्या लोकांना भेटत होता आणि मी जरांगे पाटलांच्या जवळचा आहे असं सांगत होता काय नेमकं तुमच्या परिसरात तिथं थांबत होता काय नेमकं आयला मी त्याला खरंच बघितलंच ना राव ते कोणी मिळ नाही आणि ते सांगत होतो मी भाकरी करायला होता आमचं आमचाच फेस पाडा भाकरी करू बायको असले जात पण काही सांगा आणतात आता ते आमच्या जवळच आता सगळे दुनिया बघतात यातला एक बी माणूस इथला आणि पत्रकार बांधव बी असे सगळ्या बघितलं राव तिथं आम्ही आमचंच थापित होतो आम्ही आमचंच खातो याला ठेवायला पैसे कोणाच द्या तुला पगार खूप हे बघा विनोदाचं भाग नाही भैया लय मोठं षडयंत्र आहे ह्या टोकाला धनेने जायलाच नको ह्या टोकाला नको जायला पाहिजे ठीक आहे विरोध करणं चालू राहतं तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढा सोपा आहे गाड्याच काय सांगतो माझ्याजवळ बिगर नंबरचीच गाडी आहे तीच देतो तुम्ही जाच नसता मग गोळ्या औषध घाला भयाचे धंदे करायला तू आता अरे बाया जेवणात औषध घालत्या राव काय कच्चे पाठील तो पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी मराठा जिंकायसाठी मी जिद्दीनं लढलो पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही यांच्यात म्हणून त्यांनी हरवायचे प्रयत्न नाही केले तर खून कट रचून खून करायचे कट रचले मराठ्यांविषयी कट रचण्यात यावं
हिंमत नाही मराठ्यांना कोणाच्या हलवायची. असे बयाचे चाळे करू शकतात आता खटाखट. एवढा मोठा कट शिजला गेला, पण जे राज्याचे गृहमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, यांनी कुणी तुमच्याशी संपर्क साधला का हे सगळं झाल्यानंतर? आणि सरकार या कटाकडे नेमकं कसं पाहतंय? काय कारवाईच्या अनुषंगाने सरकारने काही उच्चस्तरीय पातळीवरून काही आदेश वगैरे दिले, तसं काय झालं तुम्हाला माहिती आहे? नाही, मला ते काय माहित नाही. मी पण विचारलं नाही, मी पण फोन केला नाही. फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी, ते दुसऱ्या दिवशी यांनी अलिबाबांनी सांगितलं. अलिबाबा नाही, जे अलिबाबा तिकडचा आहे, ही शेत चिल्ली, त्या झाडावर बसतो तेच झाड तोडतो आणि फांदीहून पडवतो, त्याच फांदीहून पडतो, तीच फांदी तोडतो आणि त्याच्यावरच बसतो. यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी, तेव्हा मला नार्को टेस्ट करायची तर मी तयार आहे. मुख्यमंत्र्यांना सांगितलं. आता याच्यात मागे सरकार नाही, तुम्हाला मग मी अडचणीत आणणार. तुम्ही खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करायचं ना. तो म्हणतो ना नार्को टेस्ट करायची तर हो द्या. मायामुळं सगळे तर बाहेर येईन त्याचं. कोणाकोणाचं काय केलंय, महादेवभाई मुंडेला काय केलं, त्या बाप्पू आंधळेला काय केलं, त्या गीतेंना काय केलं, संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चाली रचल्या, हे तरी लोकांना माहित होईल. अरे ते वंजऱ्याला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं. चांगले जात सुद्धा याच्यामुळे बदनाम होती विनाकारण. आणि आता त्यांना रस्त्यावर उतरतो, रस्ता रोको करा, काम का करा. म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठ्याचं त्याचं टोला टोली लावून द्यायची आणि पाप तू करी जाय. आता दोघंच आपण, टेन्शन घ्यायचं नाही. वंजारी नको, मराठी नको, दलित नको, मुस्लिम नको, बहुजन नको, कुणीच नको. तू नार्को टेस्ट चल, मी चल, घालून तिथं कानाळ्या घालत 2-2 अडीच घालून दे.